जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन झालेलं आहे। प्रदीर्घ आजारामुळे त्यांचं निधन झालंय आणि उपचाराच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळल्याची बातमी समोर येते आहे। 1985 ते 1995 आणि त्यानंतर 2004 ते 2014 असे 4 टर्म वल्लभ बेनके हे आमदार होते। आताची ही मोठी बातमी आपल्या समोर येते। जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन झालेलं आहे आणि प्रदीर्घ आजारामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि उपचाराच्या दरम्यानच वल्लभ बेनके यांची प्राणज्योत मावळलेली आहे। अनेक वर्ष त्यांनी या सगळ्या क्षेत्रामध्ये राजकारणाच्या क्षेत्रामधला त्यांचा प्रवास आहे, त्यांची कारकीर्द आहे। 1985 पासून ते आमदार झालेले होते। तुषार जरेकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। तुषार, काय अधिकची माहिती मिळते आहे? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही खरं तर दुःखदायक घटना आहे। शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आणि खरं तर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांची ओळख होती ते वल्लभ बेनके आता खरं तर त्यांचं देह मालवण्याची एकंदरीत बातमी खरं तर आपल्या कानावरती पडली आणि संपूर्ण जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रांमधून खरं तर हळहळ व्यक्त केली जाते। एकंदरीत जर आपण पाहिलं तर जे वल्लभ बेनकेंचं एकंदरीत कार्य जर आपण पाहिलं तर खरं तर त्यांच्या कार्यामध्ये त्यांनी 4 टर्म खरं तर आमदारकी एकंदरीत भोगली एकंदरीत पाहायला मिळालं आणि या 4ही टर्म मध्ये त्यांनी जुन्नर तालुके असेल त्यानंतर विविध भागांमध्ये खरं तर त्यांनी काम केलं। शरद पवारांचे निकटवर्ती आणि शरद पवारांचे विश्वासू म्हणून खरं तर वल्लभ बेनकेंकडे पाहिलं जात होतं आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण घटनेमुळे कुठेतरी बेनके कुटुंबीय असेल आणि जुन्नरमधील सर्व जनतेवरती एक शोककळा पसरल्याचंही पाहायला मिळतं। अगदी तुषार, धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी।